कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाजवळ नगर मनमाड हायवेवर सोमवार 2 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता सुरू असलेल्या मोठ्या पुलाच्या कामासाठी वापरलं जाणारं एक मोठं खोदकाम करणारं पोकलेन मशीन पलटी झालं। सदर ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे सध्या वाहतूक एकतर्फी सुरू आहे। अशातच मशीन पलटी झाल्याने काही काळ परिस्थिती अधिकच गंभीर झाली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या 3 क्रेनच्या साहाय्याने हे मशीन तात्काळ उचलण्यात आलं। दरम्यान सुमारे 15 ते 20 मिनिटं परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली असून या अपघातात पोकलेन मशीनचा चालक किरकोळ जखमी झाला। सध्या तो सुखरूप असल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान याच ठिकाणी 3 दिवसांपूर्वी देखील मोठा अपघात झाला होता, त्यामुळे या परिसरातील सुरू असलेल्या पुलाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। नगर मनमाड महामार्ग मृत्यू आणि अपघातांचा सापळा बनतोय अशी चर्चा नागरिकांमधून उपस्थित केली जाते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।